लेवीचा ग्रंथ अध्याय 19 वचन 2 मध्ये परमेश्वर आम्हाला सांगत आहे, पवित्र व्हा, कारण तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे. होय प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देवाचे लेकरे आहोत आणि देव आमचा बाप आहे आणि आम्ही त्याचे लेकरे आहोत. म्हणजे जो पवित्र परमेश्वर पवित्र आहे, आम्ही सुद्धा पवित्र असावं आणि पवित्र बनण्यासाठी आम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टी आत्मसात करणे फार गरजेचं आहे. सर्वात प्रथम पवित्र बनण्यासाठी आपण देवाचे वचन रोज वाचावं. प्रभूचा शब्द पवित्र आहे. प्रभूच्या शब्दाने आम्हाला पवित्र बनण्यासाठी मार्गदर्शन केले जाते आणि जो पवित्र वचन लक्षपूर्वक वाचतो आणि त्याचे आत्मसात करतो, त्याला देव पवित्र बनवते. त्याच्या हृदयामध्ये पवित्रता निर्माण होते आणि त्याच्यामधून पापाची वासना दूर होते. जेव्हा आम्ही पवित्र वचन वाचतो, पवित्र वचन आपण वाचूया आणि पवित्र बनूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र परमप्रसाद. येशूने शेवटच्या भोजनाच्या दिवशी हातात भाकर घेतली आणि शिष्यांना म्हटलं, "हे माझे शरीर आहे. हे तुमच्या पापाच्या क्षमेसाठी मोडले जात आहे." आणि तेव्हापासून ते पवित्र परमप्रसाद आमच्यासाठी प्रभूने स्थापन करून ठेवलेला आहे आणि आम्हाला रोज त्या पवित्र परमप्रसादाला ग्रहण करून आम्हाला स्वतःला पवित्र बनवता येते. जेव्हा प्रभूचं शरीर आमच्या हृदयात येते, आमच्या शरीराशी एक होते, तेव्हा आम्हाला ते पवित्र बनवते आणि जेव्हा आम्ही ते पवित्र परमप्रसाद घेण्यासाठी स्वतःची तयारी करतो, पाप स्वीकार करतो, म्हणजे आम्ही त्याच्यातून शुद्ध होतो आणि पवित्र होतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, रोज आपण रोसरीची प्रार्थना केलं पाहिजे. रोसरीची प्रार्थना हे शैतानाला हरवणारी प्रार्थना आहे. म्हणजे पापापासून आम्हाला मुक्ती देणारी प्रार्थना आहे. जेव्हा आम्ही रोसरीची प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही येशूशी संबंध जोडतो आणि जेव्हा आम्ही येशूचा संबंध आमचा जुळते, तेव्हा आमच्या सर्व पापाची क्षमा होते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी, ह्या 3 गोष्टी आम्हाला पवित्र करण्यासाठी फार फार मदतगार आहेत.